प्रमाणे कठोर जमीन हडप विरोधी कायदा महाराष्ट्रात तात्काळ लागू करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। राज्यातील देवस्थानांच्या हजारो एकर जमिनी भूमी माफियांनी बेकायदेशीररित्या हडपल्याच्या वाढत्या घटनांवर तातडीने अंकुश ठेवण्यासाठी गुजरात कर्नाटक प्रमाणे कठोर जमीन हडप विरोधी कायदा महाराष्ट्रात तात्काळ लागू करावा अशी मागणी विविध देवस्थानांचे विश्वस्त आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। देवस्थान इनाम जमिनी कायद्याने अहस्तांतरणीय असतानाही महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात फेरफार करून भूमी माफियांनी जमिनी हडपल्याचे एक गंभीर प्रकार समोर येत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या 671 गटांवर थेट अतिक्रमण झाल्याचा उल्लेखही करण्यात आला। यावेळी निवेदन देताना राजकुमार विटकर, महादेव लटके, ज्ञानपीठ ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद पंडित, निवेदन स्वीकारताना निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, हिंदू जनजागृती समिती जिल्हा समन्वयक राजन बुंडगे, श्री वैष्णव मारुती देवस्थानचे अध्यक्ष भास्कर राऊळ, पंचमुखी हनुमान देवस्थानचे सदस्य सत्यनारायण गुर्रम, श्री हनुमान मंदिर विश्वस्त नागनाथ बंदपट्टे, श्री वैष्णव मारुती देवस्थानचे विश्वस्त नारायण धुभाषी, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जिल्हा संघटक विनोद रसाळ उपस्थित होते। निवेदन स्वीकारताना निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी हा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवण्याचं आश्वासन दिलं। नमस्कार, महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आज सोलापूर या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांपासून आजपर्यंत अनेक भक्तांनी ज्या जमिनी जागा मंदिरासाठी दान केलेल्या आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये भूमाफियाच्या माध्यमातून आणि महसूल खात्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जमिनीचं हस्तांतरण सुरू आहे। दोन जमीन क्रमांक जी इनाम जमीन क्रमांक 3 आहे, तर ते हस्तांतरण करण्याचा भाग मोठा घाट सुरू आहे। तर या संदर्भात महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आज 18 तारखेला पूर्ण राज्यभरामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना, मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येत आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा कर्नाटक, गुजरात या राज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट लागू करावा, यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिले आहे। जिल्हाधिकाऱ्यांना अँटी लँड ग्रॅबिंगच्या माध्यमातून हा कायदा लागू करण्यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे। आपल्याला या महाराष्ट्रात कितीतरी भक्तांनी छत्रपती शिवाजीपासून देणग्या दिलेल्या आहेत आणि भक्तांनी सुद्धा देणग्या दिलेल्या आहेत। या देणग्या भूमाफियांनी हडप केलेल्या आहेत आणि कायदा त्यांच्याकडे वळल्यासारखं वाटतंय। तो कायदा आता अँटी लँड ग्रॅबिंगच्या माध्यमातून लागू करून गुजरात, कर्नाटका आणि आंध्रमध्ये हा कायदा सध्या लागू आहे आणि ज्यांच्या जागा आहेत त्यांना ते देवस्थानच्या कमिटी लोकांना द्यायला लागले आणि आपली संपत्ती त्या लोकांनी लुबाडून घेऊन जातात आणि त्यांचे ते मजेत हे आहेत आणि आपण पुन्हा पूजा वगैरे करण्यासाठी आपल्याला पुन्हा हात पसरावा लागतोय। तर त्यासाठी ही कायदा आपण लागू करून त्या कर्नाटकच्या धर्तीवर आणि आंध्रच्या धर्तीवर आणि गुजरातच्या धर्तीवर हा कायदा लागू करून आमच्या हिंदूंच्या जागा आम्हाला परत मिळवण्यासाठी माननीय कलेक्टरांनी व मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावा। आणि जे मंदिराचे देवस्थानचे जे जागा आहेत ते यातले लँड माफिया किंवा याला जमीनच्या लुबाडण्याचा जो प्रकार होतो त्याला कठोर कायदा होण्यासाठी आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आणि येत्या अधिवेशनामध्ये त्याच्यावर शासनाने लवकरात लवकर कठोर असं पाऊल उचलून जे काही कायदे आहेत ते कठोर करण्यासाठी निवेदन देण्यात आलं। अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट हा कठोर कायदा महाराष्ट्रात करावा। मुळातच हे सांगावं लागतं, ही दुःखदायक आणि वेदनादायक गोष्ट आहे। छत्रपती शिवाजीराजे आणि असंख्य राजांनी मंदिरांना जमिनी दान दिलेल्या, परंतु वर्ग 3च्या परत ते वर्ग 1 करणं, त्या लुबाडणं, नंतर त्याच्यामध्ये पालट करणं असं चालू आहे। वास्तविक सर्वोच्च न्यायालयाने एक निवाडा दिलेला आहे, एकदा जर का जमीन इनाम दिली आणि ती त्याच्यामध्ये कुठलाही फेरफार झाला तरी त्याचं धार्मिक असं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये पालट होत नाही आहे। तर हा भाग लक्षात घेऊन कठोर कायदा करावा। त्या कायद्यामध्ये 14-15 वर्षाची कारावासाची शिक्षा असावी, जी गुजरात सरकारने केलेली आहे।
आणि असा कायदा जर केला तरच जमिनी व्यवस्थित राहतील असं वाटतं.